केलोय एक वरीस काय केलं त्या का दाखवलं ना हॅलो हॅलो ओके खुशाल गजरामधून समाज प्रबोधन निखळ मनोरंजन आणि त्याच्यात भयानक चिडलो बुवा डबल बारी म्हटल्यावर ना चिडावं लागतं पण तितक्या होतं तुलाच भेटलं माऊली जरा हॅलो हॅलो हा ठीक आहे या जाऊ बुवा कसं आहे तुम्ही म्हटलात की मी बोललो की भूप रागाचा अभ्यास आणि शिवरंजनी रागाचा अभ्यास आम्ही वर्षभर केला वा याला तर बोलतात ज्ञान सारे गप्पा धसा हे स्वर आहेत ऐकून घ्या सारे गप्पा धसा हे स्वर आहेत पण ह्या 5 स्वरामध्ये किती गाणार लोक लेस नौको पोरगो 10 मिनिटं काय काही एवढे गायक आहेत भूप राग दिवसभर पण गाणारे आहेत 5 स्वरामध्ये आहेत की नाही एवढे गायक आहेत पण त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो नंतर साध्य होता बुवा आता तुझा अभ्यासच नाही तेवढं तू आणि माका म्हणतो पंडित असं विषय नाही पंडित कोण आहे कोण कमी मुंबईतून ह्याका वाटतं काय सगळं हे ह्याचा काय झाला ज्याला कोणाची पाची सगळं आपला घुटीनाची ही घ्या माझी भरा बुवा दुसऱ्यांना तुम्ही सांगता बुवा दुसऱ्यांना तुम्ही काय सांगता हे असं नाही करायचं हे तसं नाही करायचं आणि मग वर म्हणायचं जो तुमलो लो महिला मंडळाला किती वाईट वाटलं असं आता बरं हे तुमका 38-40 जणांना काय सांगणार सेकंड हँड गाव आहे तुमका राग येऊन होतो सेकंड हँड गावात सगळे बाजारले अरे काहीतरी वाटा आणतात हो
बरं सेकंड हँड गाडी किती वर्ष चलतली? आणि आपण बांधला काय माका बांधला नाही शोरूम आणि बाकीचे माराले असलो यो. आता मग लय शब्द येतात वाईट आम्ही बोलत नाही कारण आमच्या पंथात नाही याका मी काय काय बोलला असतोय पण कसा काही गोष्टी आमच्या तत्वात बसत नाही तुझे बुवा. काय आहे तुम्ही सांगताय चांगलं आणि त्यातून वाईट सांगता चांगलं वाईट सांगता आणि ह्यो मात्र ह्यो असं म्हणतो रे तुझा काय मग तुटलं ना त्याचा का बरं तुटलं म्हणजे नक्की काय तुरे बुवा तुमलो ना म्हणजे नक्की काय. आज तुम्ही आमचे मार्गदर्शक बुवा ना आणि हो म्हणता तुमलो ना म्हणून म्हणजे ह्या कोणाला कळत नाही काय ह्या कोणाला कळत नाही का हे काय थोडे अडाणी हो बुवा. काय बोललो मी जुने लोक शिक्षणाने अडाणी होते शिक्षणाने बुद्धीने नाही होते काय बुद्धीने नाही म्हणतो शिक्षणाने अडाणी होते. आज जुने लोक असं म्हटलंय ह्याच्या काल्यात राखेल घाला आणि कांदा मारा हा त्याच्या का सगळा धगावला काय कळतो बुवा. मी इतक्या बोलांना आज तुझा ना सगळा सालपाटा काढून टाकीन कांदा थोडी. अरे लोकांना तुम्ही बोलतात ना आपण पण बोललात दुसरं बोललं तर सर करू शिका. तुम्ही स्वतःहून कळ काढता बुवा समोरच्याची आणि मग म्हणायचं हो पंडिता तो पंडिता. अरे बुवा ज्या भूप रागामध्ये मी जी गाडी म्हटली गझल म्हटली ती भूप रागामध्ये गाडी आहे रे बुवा. ती गझल भूप रागामध्ये आहे ह्या सारे गमरसा हिम्मत आता मला सांगायचं हो माका पंडित बांधता है का हिम्मत आता मला सांगायचं. दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं एक दिल उद्यापासून ह्या भजन सोडून द्वारा लागतो. याका माहित नाही बुवा तुझ्या माहितीसाठी सांगतोय राज्य स्तरावर 2 वेळा 1 नंबर घेऊन येतो बुवा सुजित परब 2 वेळा तो सुद्धा अमरावती ठिकाणी अमरावती या मुलगात मला सांगताला या पंडितांनी तर नाही सोडून टाकेल तुका हे करायचं ते करावं ते करावं तुझा काय ह्याचा मुक्काला काय ना बरं स्वतःहून सांगता आमच्यासाठी हीच गाड बोललो खोटा एक शब्द बोलला नाही माझे वाचन आहे हीच गाड म्हणतो पुरुषांसाठी. अरे ह्या का नाव काय बोललो ना ते बघा साऊंडवाले पण होय म्हणतात बोललो इकडची मंडळी पण होय बोलतात आणि मला लावलं ह्या का लावू काय बाबा लावूच्या गरज मला लय खाजून लावू घेतो धागावलो माका माहित तो कसा गेलो होता त्याची इज्जतच काढणार का. अरे व्हिडिओ चालू असाला कळ काढले सिंधुदुर्ग कमी आहे काय रे हे आमच्या सिंधुदुर्गामध्ये आमचे मार्गदर्शक गुंडू सावंत बुवा लोके बुवा हे कोण वाघ विनोद सावंत बुवा सगळे वाघ खाऊ हा ते एकदम बिबटे आपली मस्करी होती पण वागतच सगळे कोण कमी नाही. मी पहिल्यांदा भजन चालू असते वेळी सगळा टाकला तरी हरकत नाही मी भियत नाही मी कोणा काय बोललेला नाही. जेव्हा आपलं गमतीचा विषय आहे रे बुवा माझ्या बाजून तुम्ही आता ह्या 100% माझा भीती राहिली बा हे म्हणावं ते म्हणावं हे म्हणावं ते म्हणाले आम्ही खेळा गेलो आम्ही काय चिताराने भटियाने खेळा गेलो काय रे काय खेळा कोण गेलो याचा गेला गणपाटला सगळा माका माहित आहे अजून बोलला असते ना का पण काय बाहेरसून माका बातमी खळी कोण इला काय इला बरं माहित आमचा चंद्रकांत कदम बुवा यांनी
सावळ्यारी ऐकूया तरी काय झालं रुसायला. अरे आवाज वाटा बोलला काय तर काय का सावळ्यारी ऐकूया तरी. असा काहीतरी झाला ना का माणूस एकदम ना एका दररोज कार्यक्रमामध्ये गेलो आयुष्यभर बांधला गेलो आयुष्यभर बांधला कोण नाही पण 4 शब्द बोलला पाहिजे फेमस आहे तुझी काय भेटावल्या तुझी काय होतो. सावळ्या ऐकूया तरी काय झालं रुसायला. रकुमाई रुसली कोकणात वाटले असा आवाज होतो ना. आता भारूड आता भारूड काय माहिती मनारा तन मन लावून काय नमस्कार. जर माझी गझल चुकली असेल आणि भूक रागामध्ये ती गझल नसेल तर उद्यापासून आपण भजन सोडू शकतो. ऐक साहेब ऐका नाही मगाचपासून जेवतोय का तो तुका वाटला काय सगळे काय खुळ्यात काय रे आता का थांबता. मी बोलला अहो जाऊ करू नको मागवतो आपण एका वयाचे आणि त्यांना काय सांगितलं सेकंड हँड गावतला सेकंड हँड माका म्हणा कोरोपीच होय तुमका सेकंड हँड आपण देऊन घेतलं तू बोललो फटा बोलशी तर मग हा बोलायचा ना म्हणा अरे सोड ज्याच्या बंधात मित्र येतो ना अरे दर्शनाचा वाळला आता पुढे काय असतं तुझ्या बंधात ना म्हणते तुझ्या बंधात अरे कुत्रो म्हणजे काय वाटला का तुका हात मारल्याचा 21 घेऊन लागते 21 ती सुद्धा बोंबी आहे बोंबी आहे मर घेऊन मग लक्षात बघून गप्र होते रे ते बघ आमचे फार म्हणतात रे बाबा गप्र दुसरा गाणं गायचा म्हटलेलं हिंदीत हम तेरे शहर में शिवरंजन आहे सुरुवात शिवरंजनी मधून आहे नंतर स्वर लावलेला आहे त्याच्यात मध्यम पण लावला कळला काही पुढे नाही रे बुवा मी तुमका कसा काढवतोय तुम्ही साक्षीदार आहात ह्या गोष्टीचो. हम तेरे शहर में आए मुसाफिर की तरह. गजल म्हणणारे वेडे होते का त्यांना काय येत नव्हता. गुलाम अली गजलकार गुलाम अली खुळे होते. तू दुसऱ्या खुळ्यात काढतो तू नाही मी नाही तू खुळावलं. अरे किती काय का बोलला तू हिंदी गाणी म्हटलं मराठी राहती अरे माझं हिंदी आवडतं त्यात काय मराठी मातृभाषा माझी नाही घ्यायचा आता खावल्या काय मत केला तू का वाटला काय
पोटात भरतो मी वाटतं आता लय बाहेर गेला काहीच्या बाहेर राधिके आज तुला शिकविन धडा कोणाचा कदम असे होते पंचरत्न तसे होते अरे त्यांचा काला वळकाक्षी राधिके आज तुला शिकविन धडा मारून या खडा तुला ओढील गाडा मारून या खडा तुला ओढील गाडा मारून या खडा तुला डॉक्टर बोला आज तुला शिकविन धडा मारून या खडा तुला ओढील गाडा आम्ही काय कमी हो काय ना अरे का आयुष्य मोडावया पैसाला पापारे वाणी बोलले कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा डॅडी यांचा आर्याच्या फाटे ते स्मारक झालेलं आहे तदनंतर कुसूर गावी भजन महर्षी कैलासवासी परशुराम पांचाळबुवा त्यांचं स्मारक झालं आणि काली 10-15 दिवसापूर्वी आमच्या चिंतामणी बुवांचं भरणीमध्ये 18 तारीखला स्मारक झालं आणि ह्यो म्हणालो आमचं नाव घेऊन पांचाळबुवा काय बोलले आमच्या ह्या काळात आमच्या बुवांची नावं पण घेऊन दिलं बुवा तुझ्या बाबतीत होय पण माझा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व बुवांचे म्हणजे सगळ्या रसिकांच्या साक्षीने सांगतोय सुजित परब ह्या नाव भजनासाठी आदराने घेतला जाता सुजित परब आणि हा माझा शेवटचा नाव लावला आम्ही छाती ठोकपणे सांगतोय कळलं काय आता कोण नाही होते आणि हा दुसरा डॉमिनेट करतात दुसरं मला म्हणून शून्य समोरच्या काय करून देतात तो शून्य मी म्हणतो बाजीराव एकदा वाघाचा पण असाच झाला वाघाचा कोण म्हणालो मागा ह्या करणारा कोण नाही मारणारा कोण वगैरे कोण नाही कोलो म्हणालो ह्या मीच करू शकतोय कोलो मगाशी कुत्र्या घालतो म्हणालो तुझ्या भजनात कुत्रो येलो कुत्रो कोलो म्हणालो मी ह्या करणार पण पैल लावूया मी तुला मारणार तुझ्याबरोबर कुस्ती करणार पण म्हणालो 1 महिन्याच्या नंतर आज 1 तारीख एप्रिलच्या 1 तारखेला तुझ्याबरोबर कुस्ती खेळणार म्हणतो एप्रिलच्या 1 तारखेला 1 महिना माका म्हणालो धष्टपुष्ट तुझ्याबरोबर वाघाबरोबर लढाई या खावची गोष्ट आधी 1 महिना म्हणालो घेणार वाघ काय करी 1 महिन्यात गावात त्या जनावरा खायचा आपण बॉडी वाढवायची माहिती ना जिंकला जा लोकांची उचला लोकांना उचला हा ते जिम बिम त्याला सगळ्या जनावरा खाऊ सुरुवात केला धष्टपुष्ट होण्यासाठी गावात नाही का काय बोलो हुशार बोलो काय करी आताचे ढिमराचे दिवस माहित असतात काय चाल हिमा बोलो हुशार बुद्धी मला काय केले आज दररोज 12 वाजता एका चिखलात लोळायचो चिखलात उलटो पालटो लोळायचो आणि ढिमरात जाऊन बसायचो असा त्याला महिनोभर केल्या आता बोलो एवढं तो चिखलात लोळा ढिमरात बसा चिखलात लोळा जेवणार असा असलो रॅड झालो असलो दांडगो झालो बोलो आणि झाली बाबा 1 एप्रिल उजाडली आणि कुस्ती चालू झाली वाट कडचून दिलो कोला कडचून दिलो कोण मला तुका ठीक नाही शिल्लक वाघ मला हाव टाकीन नाही तो हे कसं करता हाव तुका काय खाऊ त्याबरोबर कोला म्हणालो चल ये तुझ्याकडून वाघ गेलो वाघात पंजो मारल्या कोल्याचा ढिपाळ पडला वाघात पंजो मारल्यावर कोल्याचा ढिपाळ पडला आणि कोल्यात पंजो मारल्यावर
एका पंचायतचो असा करता करता तो मेलो ढिपळा पाडून पाडून कोल्याक काय नाही वाघ रौके घेऊन वाघात ते हरात घ्यावचा लागला. त्यामुळे गर्व अभिमान नको. वाघाची काय परिस्थिती झाली बुवा, त्यामुळे तुम्ही असं दुसऱ्याला बोलू नका. हे अरे काय बोललं रे साऱ्या का तुमलो नाही म्हणजे काय याचं उत्तर दे. आता बोला माहीत करू तुमलो म्हणजे काय. अरे तू सांगते इथे महिला मंडळ बसलेलं आहे एका काय कळत नाही काय रे. लोकांसारख्या प्रमाणे आपण कोरडे पाहिजे तुला वाटला काय तुमलो म्हणजे काय. सोडीन काय तुमलो ना ह्याचं उत्तर दे बघा. सगळ्यांच्या समोर तुमला त्याचं उत्तर द्यायचा आणि त्यांना सेकंड हँड गावात त्याचं उत्तर काय तर सांगायचा. सेकंड हँड म्हणजे काय गाडी ती म्हणता लग्न झालेली गावली तरी करा म्हणा लागलो हो ह्या का सांगायचं तुम्ही करा म्हणून. कोणीच गाडी होई ह्या का लोक दुसऱ्या ह्या गेला तरी चालतात. अरे गो असं नको वागू असं वागू नको. म्हणजे तू कसा काय झाला माहिती मगाच लागलं ज्याला मुलाची पायची सकल आपला भोटी राहायची तेव्हा नारळ गेलंय मी. आयुष्य मोदावया पैसला मुळ्याची भाजी खावा. हा गाजर एका देऊ काय अरे लांब येता बघा ना गुलाबी गुलाबी बारक्याची छोटी ना लांब असला येता बघा त्या एखाद्या गाजराचं काय ते सांगत होतो माझ्याकडे तुझ्यापेक्षा पण आमचा आहे कण बांधला. त्या ठिकाणी गंजा घेतोय बुवानी भरपूर गाडी घेतली एका मुली म्हणाक झालेली नाही पण आपण म्हटलं काय बाका येता हे बी गोळा आपल्या ह्या गाण्याशी संबंध नाही का म्हणत नाही पण थोडे आसू है थोडी हसी आज गम है तो कल है खुशी थोडे आसू है. जीवन जगताना प्रत्येकाच्या जीवनात सुख आहे दुःख आहे पण त्या सर्वांवर मात करून आपलं जीवन जगणं या गाण्यातून सांगितलंय. थोडे थोड़ी हंसी आज गम है तो कल है खुशी जिंदगी की नई रीत है भारतीय भाषा है जिंदगी की नई रीत है भारतीय भाषा जीत है. थोड़े आंसू है थोड़ी हंसी
या ठिकाणी सन्माननीय सुनील तिर्लोटकर बुवा यांच्याकडून आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिकालय. धन्यवाद. मी त्यांचा राग नाही, म्हणजे जा मका पटला नाही त्याका मी फोडला, पण जे पटलं नाही ते चांगलं. आज छत्रपती शिवाजी महाराज, आज हिंदू धर्माची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज त्यांच्यामुळे जिवंत आहे. अशी जिवंत ठेवायची असली तर आपण आपली संस्कृती जपायला पाहिजे. आज सगळ्यात कोणी सुद्धा सांगितलं, आज छावा चित्रपट लागलेला आहे प्रत्येक चित्रपटगृहात, तो सगळ्यांनी जाऊन बघा आणि आपल्याला राजाने दिलेलं आहुती एकदा बघा, म्हणजे रडायला शेवटचा अर्धा तास जो पिक्चरमध्ये जर खराराच प्रसंग दाखवला आहे ना, बरोबर म्हणजे डोळ्यातून अशी धुकायचा धुक असं आपल्या राजाने करून ठेवलेलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज होते म्हणून आज जनपूजन नामस्मरण कीर्तन चालू आहे. नाही तर या अल्लाह हे चालू असतं म्हणून म्हणतोय बघा,
जाताना तुमल्याला तर सांगा ना तुमल्याला नक्की तू बाकी सगळं चांगला केलं पण जे डबल मिनिंग बोललास ना बुवा तुला वाटतं काय कळत नाही काय रे अरे सगळे शाणे होत कोण खुळत नाही तू एक वेळ माका खुळो बोल कळलं का पण हे कोण खुळो नाही आज गौरव पांच्या भजन चांगलं आहे पण तो एक म्हणायला गेलो काय शेवटपर्यंत लक्षात राहतो ना सगळ्यांचा बुवा तुमलो बुवा तुमलो असं सगळं म्हणताय अरे काय त्याची वाणी काय त्याची भाषा बरोबर जाताना दुकानात लोकांना शिवे देत जाणार सगळा चांगला केला पण या टाकून गेलो म्हणजे काय बुवा तुमलो आणि ह्यांका सेकंड हँड गावात तुमलो नाही ना त्याका सगळा विचारा तुमलो म्हणजे काय तुमलो म्हणजे काय विचारायचा पुढे बाजू आपण बघा लागेल या लागेल पर्याय नाही आज सोमले बाबांची आज दरवर्षाप्रमाणे इथे कार्यक्रम आहे त्यांच्या निमित्त जिवंत समाधी त्याने घेतली आहे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ दे जिवंत समाधी घेतली त्यांच्या निमित्त हा कार्यक्रम आहे आणि आज कार्यक्रम का ठेवला वा त्यांच्या मनातीला असतात आहे रेकॉर्ड डान्स पण ठेवलेली असते ऑर्केस्ट्रा पण ठेवला असतं पण नाही कुठून तरी परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे हा उदास्त हेतू आहे त्याचा एकदा तुमच्या मंडळासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे सगळं नाशिवंत आहे हो सगळं दिसतंय ते नाशिवंत आहे दिसत नाही तो परमेश्वर तो आतमध्ये बसलेला आहे दिसत नाही तो परमेश्वर हे बघून चालायचं आपण ह्या दिसतात आता व्हायचा झाड दिसतात थोड्या दिवसांनी कोसळा मी दिसतो हे भजन करतोय दोन दिवसांनी नाही अर्ध्या तासात माझा काय होईल त्या माका माहित नाही बरोबर अर्ध्या तासात याच्या 5 मिनिटांनी माका अटॅक येऊ शकता ह्या माका माहित नाही किंवा तुमका माहित नाही काय होईल माहित नाही दिसतंय ते सगळं नाशिवंत आहे दिसत नाही तो परमेश्वर म्हणून होते बघा नाम घ्या साधं सकाळ तुमल्याला नको तुमल्याला घ्यायचा नाही आता त्याला फोडू काय तुमल्याला एखादं चंबर पेपर तुमला ना मग त्याला फोडतच नाही दांडो कसं घालतात दांडो घालतात हा आणि बोलले नाही माझ्याकडे येऊन येत नाही आपल्याला जाता जाऊ दे परमेश्वराचा वाहन कारण पैशाला किंमत न देता पहिली आधी मनुष्याला किंमत नंतर पैसा काय आज आहे उद्या काय अरे 2 बंगल्या 10 बंगल्या 10 गाडीवर सगळा जागा लावताना जाताना कर्म कर्म चांगलं
की म्हणजे मी मेलेलो होय त्या मनात तळपाट झालेला उद्या एकदा 13 आहे आणि त्याला घालची पाखरे अरे गावात गाणं निवडताना पण चांगला निवडणार उद्देशून बोलतोय गाणा म्हणजे तुका काय ठारच मारू जागा बघा नाही तसा असाल तर सांग बिंदास म्हणजे आपली देवस्की बिवस्की करूया आपण तुझी तुला ठार मारूया म्हणजे असंच गाणं म्हणतं बरोबर की नाही अरे तू माझ्यासाठी चांगला गाणं म्हणणार शुक्रतारा मंदवारा तारणे आपल्या कोणाचा वाईट नको आपल्या चांगलाच करून जा याचा मनात पास झाला सगळा दुसऱ्या कसं तरी नाहीचं करू दे एका 2 वेळा बऱ्यापैकी ढोल दिलं ह्यो आता दुसरं अजून तिसऱ्या गावाकडे गावात